विश्वविजेत्या क्रिकेट महासंघाचं आज मुंबईच्या विधिमंडळामध्ये अतिशय दिमागदार पद्धतीने स्वागत करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः त्यांचं स्वागत केलं। त्यानंतर मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आज या क्रिकेट खेळाडूंनी हजेरी लावली होती। मुंबईचे जे 4 खेळाडू आहेत, कर्णधारा सकट रोहित शर्मा सकट, ते या ठिकाणी उपस्थित होते आणि यावेळी राज्य सरकारच्या वतीनं 11 कोटी रुपयांचा एक धनादेश, एक बक्षीस जे आहे त्यांच्या कामगिरीसाठी, त्यांना प्रोत्साहन म्हणून देण्यासाठी आज राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेला आहे। आणि आजचा हा सोहळा एक तर दिमागदार होताच, पण त्याच पद्धतीने अतिशय महत्त्वाचा होता, कारण भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा चक्क मराठीमध्ये बोलत होता आणि अतिशय स्पष्टपणे मराठीमध्ये त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि ज्या पद्धतीने तो बोलत होता त्याने अनेकांची मनं ही त्या ठिकाणी जिंकलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्याच पद्धतीने इतरही मुंबईचे जे खेळाडू आहेत त्यांनी देखील आपलं मतप्रदर्शन यावेळी केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एक जोरदार बॅटिंग जी आहे त्यांनी इथं केलेली आपल्याला पाहायला मिळाली। राजकीय बॅटिंग ही होती असं म्हणायला हरकत नाही। कशा पद्धतीने राजकारणात देखील क्रिकेट प्रमाणेच कधीही काहीही होऊ शकतं आणि खास करून महाराष्ट्राच्या राजकारणात तर कधीही काहीही होऊ शकतं आणि हे कशा पद्धतीने होतं याचं एक उदाहरणच त्यांनी दाखवून दिलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा बोलताना की आम्ही 50 जणांनी मिळून ज्या पद्धतीने जी एक विकेट घेतली ती सुद्धा सगळ्यांच्या लक्षात राहण्यासारखी विकेट आहे। अर्थात त्यावेळेस जे महाविकास आघाडीचं सरकार होतं ते ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांनी उलथवून टाकलं आणि महायुतीचं सरकार आणलं हे कुठेतरी दाखवण्याचा प्रयत्न होता। मात्र क्रिकेटच्या पद्धतीने जिथं कधीही काहीही होऊ शकतं, शेवटपर्यंत, शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत जसा क्रिकेट जो आहे हा प्रेक्षकांना खिळवून ठेवतो त्याच पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण देखील झालेलं आहे। इथे कधीही काहीही होऊ शकतं हे सुद्धा देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री हे न चुकता त्यांनी या ठिकाणी त्याचा उल्लेखही केला। त्यामुळे अनेक षटकार चौकार जसे आपण क्रिकेट खेळाडूंचे बघतो त्याच पद्धतीने आज अशा मंचावर जिथे क्रिकेट खेळाडूही होते, विश्वविजेतेही होते आणि त्याच पद्धतीने राज्याचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री होते, दोन्ही उपमुख्यमंत्री होते, त्यांनी सुद्धा एक खुमासदार बॅटिंग या ठिकाणी केलेली या निमित्तानं पाहायला मिळाली आणि अतिशय मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं। जो उत्साह काल आपण मरीन ड्राईव्हवर पाहिला, ज्यावेळी त्यांची शोभायात्रा निघाली होती, ज्यावेळी ते सगळ्या मुंबईला भेटत होते, मुंबईकर ज्या पद्धतीनं त्यांचं स्वागत करत होते, कुठेतरी पुन्हा एकदा आज तसाच फील जो आहे तो महाराष्ट्राच्या विधिमंडळात देखील बघायला मिळाला। दोन्ही दुतर्फा आपण बघितलं की लोकांच्या प्रचंड रांगा होत्या, गर्दी होती, किंबहुना सभागृहात सुद्धा प्रचंड मोठ्या पद्धतीनं लोकांनी जे आहे उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं, जल्लोषामध्ये स्वागत केलं आणि या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा पुढचा वर्ल्ड कप आम्ही जिंकू असं आश्वासन सुद्धा या क्रिकेटपटूंनी जे आहे ते प्रेक्षकांना इथे दिलेलं आपल्याला बघायला मिळालं।